आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात. ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन झालं. ठरलं तर मग या मालिकेत त्या पूर्ण आजीची भूमिका साकारत होत्या. मालिकेतील कलाकारांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत लिहिलं आहे. मालिकेतील प्रिया म्हणजेच तन्वी अभिनेत्री प्रिया तेंडुलकर लिहितेय, प्रिया आजी, तुझ्याशिवाय आपली सिरियल, आपला सेट, एकत्र जेवण, एकत्र सीन वाचणं सगळं अपूर्ण वाटणार. तुझ्याशिवाय क्रीम रोलही गोड नाही लागणार ग. तुझा माईचा स्पर्श, तुझ्या पाप्या, मी सगळं मिस करेन. तुझा क्लोज मॉनिटरच्या बाजूला बसून बघायचे. गेली 3 वर्ष विचार करायचे, इतकी लहान मुलासारखी मस्ती करणारी ही बाई ॲक्शन कटच्या मध्ये कसं नक्की मॅजिक क्रिएट करते. प्रत्येक वाक्याचा अर्थ डोळ्यातून सांगते. टचकन डोळ्यात पाणी काय आणते. स्वतःसोबत अख्ख्या युनिटला काय रडवते. कट म्हटल्यानंतर परत मस्ती करायला सुरुवात करते. आजी, तुझ्या इतकं ग्रेसफुल काम करणं जमेल की नाही माहीत नाही, पण प्रयत्न करत राहीन. मी भाग्यवान आहे की तुझ्यासोबत काम करण्याची संधी देवाने मला दिली, पण खंत वाटते की तुझा सहवास यापुढे नसेल. आय मिस यू आजी. आय लव्ह यू सो मच. अर्जुनची भूमिका साकारणारा अमित भानुशाली म्हणतोय, अजूनही विश्वास बसत नाही की तू आत्ता आमच्यात नाहीस पूर्ण आजी. तुझी खूप आठवण येईल. तू माझ्यासाठी फक्त सहकलाकार नव्हतीस, तर एक शिक्षिका, एक गुरु होतीस, ज्यांनी मला फक्त अभिनय किंवा परफॉर्मन्स नाही तर जीवनावर प्रेम कसं करायचं हेही शिकवलं. तुझं आयुष्य जगण्याचं बिनधास्त आणि आनंदी तत्त्वज्ञान नेहमी माझ्यासाठी प्रेरणा राहील. तुझा हसरा चेहरा, तुझा उत्साह आणि प्रत्येक क्षण मनापासून जगण्याची तुझी पद्धत कायम आठवत राहील. शांती लाभो आजी. तुझ्या गोड आठवणी आणि शिकवणी कायम हृदयात जपून ठेवेन. ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर मालिकेतील सगळ्याच कलाकारांना धक्का बसलाय. अभिनेत्री जुई गडकरी म्हणजेच सायलीने पूर्ण आजीच्या आठवणीत भावनिक पोस्ट शेअर केली. तुझं असं जाणं स्वीकारू शकत नाही. तू फसवलंस आजी, असं जुईनं तिच्या पोस्टमध्ये म्हटलंय. या पोस्टसह जुईने मालिकेच्या सेटवरचा त्या दोघींचा फोटो शेअर केला होता. यामध्ये जुईच्या लाडक्या पूर्ण आजीने तिला प्रेमाने जवळ घेतल्याचं पाहायला मिळतंय. ठरलं तर मग मालिकेत कल्पनाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री प्राजक्ता दिघे यांनी मिस यू ज्योतिताई अशी पोस्ट शेअर करत ज्योती चांदेकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ज्योतिताई, तुमची कारकीर्द आमच्यासाठी अत्यंत प्रेरणादायी राहील. सोनाली कुलकर्णी. आईच्या निधनानंतर तेजस्विनीने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत शोक व्यक्त केला. कळवण्यास अत्यंत दुःख होत आहे की मनमुराद जगणारी आणि दिलखुलास हसणारी आमची आई, तसेच सर्वांची लाडकी ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर पंडित यांचं वयाच्या 69व्या वर्षी 16 ऑगस्ट रोजी अल्पशा आजारानं दुःखद निधन झालं. जुई गडकरी लिहिते, तशी तिची आणि माझी पहिली भेट 2010 साली बाजीराव मस्तानी या मालिकेच्या सेटवर झाली. आम्ही एकाच मेकअप रूममध्ये बसायचो. तिची काम करण्याची पद्धत बघून मी हुरळून गेले होते. आळवणातही इतकं कोण सुंदर दिसू शकतं असा प्रश्न पडायचा. मग 2022 साली ठरलं तर मगला पुन्हा आम्ही भेटलो. आधी अहो ज्योतिताई, मग अगं ज्योतिताई, मग पूर्ण आजी, मग फक्त आजी आणि नंतर माझी म्हातारी, अशी आमची मैत्री वाढत होती. म्हातारीला सगळीच आवड. माझ्या वयाच्या मुलींनाही लाजवेल अशी छान नट्टापट्टा करायची. छान साड्या, दागिने, खास स्वतःचे नवनवीन कॉस्मेटिक्स, जेल पॉलिश इत्यादी अशा सगळ्यांची तिला खूप आवड होती. मला मुळात आजी आजोबा खूप आवडतात. माझी आजी 2015 साली गेली, पण त्यानंतर मला माझ्या म्हातारीत माझी आजी पुन्हा भेटली. तशीच गोड, गुबगुबीत. तिच्या स्पर्शाची एक वेगळी उब होती आणि म्हणूनच मी सतत तिच्या अंगाशी करायचे. तिच्या मांडीत बसायचे, अंगावर रेलून झोपायचे, तिचे हात धरायचे, तिला लाडाने माझी नखं लावायचे. त्यावर ती प्रेमाने मला आलं माझं मांजरीचं पिल्लू असं म्हणायची. 4-4:30 झाले की तिचा खाऊचा पिटारा उघडायचा. त्यात काय काय असेल ते सगळ्यांना द्यायची. बऱ्याचदा त्यात चिप्स, चकल्या, शेव इत्यादी असायचं. त्यावरून माझा रोज ओरडा खायची. गोड माझ्यापासून लपून खायची आणि पकडलीच जायची. कित्येकदा मी तिच्या तोंडातून भजी, गुलाबजाम बाहेर काढलेत, पण म्हातारी ऐकायचीच नाही. पुण्यावरून येताना आवर्जून सगळ्यांसाठी क्रीम रोल आणायची. एकदा मी तिला जरा जास्त ओरडले. जे करायचं नाही तेच ते करतेस असं खूप बोलले. त्यावर मला म्हणाली, मला पंडितांकडे जायचं आहे, आणि मी सुन्न पडले. त्यापुढे मी ना तिला कधी ओरडू शकले ना काही बोलू शकले. कोणाच्या आयुष्यात कसा कुठल्या बाबतीत एकटेपणा असू शकेल काही सांगता येत नाही. जेवायला आवर्जून माझ्या शेजारी बसायची. मग माझ्या डब्यातलं काय काय असेल त्या आवडीने खायची. जुया फदफद अन्ना असं म्हणाली होती एकदा. मी ते करून नेल्यावर खास खुश झाली होती. तिच्या घरातल्या तिच्या केअरटेकर मावशी तिला रोज डबा द्यायच्या. बरं, त्या हिच्यापेक्षा बऱ्याच तरुण तरी त्यांना ही म्हातारी म्हणायची.
माझ्याकडचं पेन रिलीफ ऑइल बऱ्याचदा विकत घ्यायची. पाय सतत सुजलेले असायचे तिचे. हट्टी होती. कधी सेटवर कोणी ओरडलंच तर रडायची ही अगदी लहान मुलासारखी. पण माझी म्हातारी एक काम काय सुंदर करायची. डायलॉगचं प्रॉम्प्टिंग घेतलं तरी त्यात जान भरून ते डिलिव्हर करायची. अगदी करारी तर कधी प्रेमळ असे पटकन तिचे डोळे बदलायचे. तिच्याबरोबर मी खूप सीन केले. त्यात आमचं पर्सनल नातं तयार झालं. तिच्यात मला माझी आजी दिसायची. तिचे पाय चुकून देण्याचे सीन, तिला भारावण्याचे सीन मी मनापासून एन्जॉय करायचे. माझा पहिला ऑनस्क्रीन पापी घेण्याचा सीन मी तिच्याबरोबर केला आणि मग तिच्या सतत पाप्या घेणं, तिला मिठी मारणं हे सीनमध्ये आपसुकच व्हायचं. तिच्याबरोबर सीन करायला कधी ग्लिसरीन नाही घ्यावं लागलं. मी तिची खूप चेष्टा करायची, पण तिचा मोठेपणा की तिने मनाला कधीच लावून नाही घेतलं. मला तिच्या काठीने फटके द्यायची, पण रागावली कधीच नाही. बरेचदा आजारी असायची. त्यावर आम्ही तिला म्हणायचो, असं म्हण मी बरी आहे, मग बरी होशील. बरेचदा सेटवरून हॉस्पिटलला नेलं तिला, पण ती परत यायची. परत सुंदर दिसायची, मस्ती करायची. याही वेळेला वाटलं होतं तू परत येशील. पुढच्या 10 दिवसात आपण 900 भाग पूर्ण करतोय गं. अजून कितीतरी काम करायचं बाकी होतं. तुझ्याकडून अजून खूप शिकायचं होतं. तुझ्या व्यतिरिक्त पूर्ण आजी म्हणून दुसऱ्या कोणाला मी कसे ॲक्सेप्ट करू. तुझ्या औषधांनी वासांनी भरलेली खोली, परफ्यूम हे सगळं आता परत कधी दिसणार नाही. आजही तुझ्या दागिन्यांनी भरलेले तुझ्या रूमचे ड्रॉवर तसेच लॉक आहेत आणि कदाचित तसेच राहतील. तुला माझं लग्न झालेलं बघायचं होतं. मला म्हणायचीस मी ठणठणीत बरी होऊन येणार तुझ्या लग्नाला. सगळं राहून गेलं गं. आपल्या मोनिकाच्या वृंदाला तुझा सहवास लाभला, आशीर्वाद मिळाला, हीच मोठी गोष्ट. अगदी परवा म्हणाली होतीस मी येते पुण्याला जाऊन. आज तिला स्मशानात असं शांत झोपलेलं बघून खूप त्रास झाला. एका क्षणात सगळं शांत झालं होतं. कधी कधी रक्ताची नसली तरी अशी नाती असतात जी खूप आनंदही देतात आणि त्रासही. आजी, तुझी उणीव कायम भासत राहील. तू परत येतेस सांगून परत आलीस नाहीत. आता तरी पंडितांबरोबर शांत सुखी राहा. तुझी जुई. ओम शांती. ठरलं तर मग मालिकेतील अभिनेत्री प्राजक्ता दिघे यांनी ज्योती चांदेकर यांच्याविषयी भावूक पोस्ट लिहिली. त्या लिहितात, अजूनही विश्वास बसत नाही. ज्योतिताई, तू आता आमच्यात सोबत नाहीस. तुझी बातमी ऐकली आणि क्षणभर सगळं थांबल्यासारखं वाटलं. डोळ्यासमोर केवळ तुझा हसरा चेहरा, तुझं मनमिळाऊपण आणि आपण एकत्र घालवलेले ते सुंदर क्षण फिरत राहिले. तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक दिवस, प्रत्येक आठवण आता हृदयात कोरल्यासारखी राहून गेली आहे. असं वाटते की कालच तर आपण एकत्र होतो, हसत होतो, बोलत होतो आणि आज तू इतक्या लांब गेलीस की परत कधीच भेटणार नाहीस. तुझी कमतरता सतत जाणवत राहील, पण तू आमच्या आठवणीत कायम जिवंत राहशील. तुझ्या आत्म्याला शांती लाभो. मंडळी, हे वाचताना मलाही भरून आलं आहे. काही नाती रक्ताची नसली तरी खूप आपलीशी असतात. असंच हे एक उदाहरण. ज्योती चांदेकर यांच्या निधनाच्या वृत्तावर कुणाचाही विश्वास बसेना. ठरलं तर मगच्या हाताने देखील त्यांच्या निधनावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. ज्योती यांनी पूर्ण आजी बनून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. जेव्हा त्या सायलीवर प्रेम करायच्या तेव्हा प्रेक्षक त्यांचं कौतुक करायचे. स्टार प्रवाहाने ज्योती यांच्या निधनाची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. त्यावर प्रेक्षकांनी प्रतिक्रिया देत या बातमीवर विश्वास बसत नसल्याचं सांगितलं. ठरलं तर मगच्या शुक्रवारी प्रसारित झालेल्या दहीहंडी विशेष भागात पूर्णाजी दिसल्या होत्या. हे धक्कादायक आहे. कसं शक्य आहे? बापरे, हे कसं काय झालं? कालच त्यांना दहीहंडी कार्यक्रमात बघितलं होतं. पूर्ण आजी तुमची खूप आठवण येईल, यावर विश्वास बसत नाही आहे. एकाने लिहिलं, आजी जरी त्या मालिकेमधल्या होत्या तरी त्या जवळच्या वाटल्या म्हणून एवढे शॉक झाले सगळेजण. दुसऱ्याने लिहिलं, पूर्ण आजी खूप आठवण काढेन तुमची. ईश्वर तुमच्या आत्म्यास शांती देव. एकाने लिहिलं, स्पेशल भागात म्हणत होत्या घरावरचं अरिष्ट गेलं, मन मानतच नाही आहे. एकाने लिहिलं, खरंच का? आता कुठे सगळं छान वाटत होतं. खूप जास्त शॉकिंग आहे हे. आणखी एकाने लिहिलं आहे, खरंच कालच्याच भागात बघितलं त्यांना, खूप खुश दिसत होत्या. अशा अनेक कमेंट करत प्रेक्षकांनी आपली दुःख व्यक्त केलेलं आहे. मयूर खांडगे म्हणतात, आजी तुझं काम आणि तुला विसरणं खूप अवघड आहे गं. दरम्यान ज्योती चांदेकर यांच्या दीर्घ आणि उल्लेखनीय कारकिर्दीसाठी त्यांना प्रतिष्ठेचा बालगंधर्व जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. मी सिंधुताई सपकाळे या सिनेमासह त्यांनी गुरु, ढोलकी, तिचा उंबरठा, पाऊलवाट, सलाम, सांजपर्व अशा अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेल्या आहेत. याशिवाय छोट्या पडद्यावरील तू सौभाग्यवती हो, छत्रीवाली, ठरलं तर मग या मालिकांमध्येही त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आपल्याला पाहायला मिळाल्या.